आज माझी होणारी सून आली आपल्या घरी. लवकर या, तिच्यासाठी चांगलं काहीतरी खायला करा. होय ताई तू जरा थांब हा. सून वगैरे काय आधी एक तर तुम्हाला कल्पना द्यायला हवी होतीस, ती येते त्याची. आई मी तिला अजिबात एक्सपेक्ट करत नव्हतो आणि ती आली, ती मला सांगते की मी तुला बघायला आली. मला तिच्याकडनं कळतं यार की एक मुलगी मला बघायला येते, ते किती चुकीचं दिसतं. हो, ती तुला बघायला आली, पण जे काही झालं ते माझ्या इच्छेने झालं ना. तू मला एक गोष्ट सांग, मला खरंच वाटत नाही की तिच्यात नाही म्हणण्यासारखं काही आहे. हे बघ आई, दिस इज टू सून टू टेल. आत्ता भेटलोय मी तिला आणि मुळात ती जे मला असं अचानक भेटायला आली ना, मला तेच आधी पसंत पडलेलं नाहीये. बरं ऋषी, आली अचानक भेटायला, पण किती गोड आहे ती. शी इज सो परफेक्ट फॉर यू. बरं माझं जाऊ दे, पण तुझी लाडकी स्टुडंट कमळी, तिने स्वतः सिलेक्ट केलंय अनामिकाला. तिलाही अनामिका तुझी बायको म्हणून खूप आवडली. काय कमळीने? हो, असं शक्य हे शक्य नाही आई. कमळीने फोटो दाखवला ना तुला अनामिकाचा. कसला फोटो? कुठला? कोण आहे मुलगी? बरी आहे ती कोण आहे? कॉलेज मधली आहे का कोणी? नाही म्हणजे ऋषी, काय दाखवला होता ना तुला कमळीने फोटो? दाखवला होता. मग हे बघ ऋषी, मी तुला खरंच सांगते, अनामिका इज अ परफेक्ट मॅच. बघ ना रे, किती गोड मुलगी आहे ती, किती सुंदर आहे. बरं सुंदर आहेच, पण काय गाते रे. तिची आई सुद्धा क्लासिकल सिंगर आहे. तिचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन आहे. बरं ती म्युझिक शिकवते सुद्धा. इतकंच नाही तर बाबांना बिझनेसमध्ये मदत सुद्धा करते. ऋषी, तुमच्या दोघांचा जोडा इतका सुंदर दिसतो ना की मी तुला काय सांगू. शी इज जस्ट परफेक्ट. म्हणजे इनामदारांची सून शोभते ती. बरं 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 ठीक आहे, मला कळते तुझी घालमेल. आपण एक काम करूया, तू मला अनामिकामध्ये एक तरी खोट काढून दाखव. तू एक जरी खोट काढून दाखवलास ना, तर मी स्वतः तुला म्हणेन तिच्याशी लग्न करू नको. मग तर झालं. बट द फॅक्ट इज असं होणारच नाहीये. टू गुड.